आज रणजित कासले जे बीडमध्ये कार्यरत होते आणि त्यांना निलंबित केलं. त्यानंतर त्यांचे काही व्हिडिओज आले, त्यांनी काही जे आरोप केले सिस्टम विरोधात ते आपण सर्वांनी ऐकलं. आज ते दिल्लीवरून पुण्यामध्ये दाखल झाले काल रात्री आणि पुण्यावरनं त्यांना स्वारगेट येथून अटक करण्यात आली आणि आज आत्ता ते बीड पोलीस ठाण्यात त्यांना हजर करण्यात आलेलं आहे. गुन्हा त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा लागलेला आहे. महिन्यापूर्वी त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, त्यावरनं त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यासंदर्भात खरं तर त्यांची ही अटक आहे. परंतु ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये त्यांनी जे काही बोलले त्याचा संक्षिप्त आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, दोन प्रश्न आहेत. पहिला म्हणजे कसं आहे, रणजित कासले हे जरी निलंबित असले किंवा दारू पिलेले असले, अजित पवार यांनीही त्या पद्धतीने टीका केली होती. किती सिरियस घ्यायचंय पत्रकारांनी बघा. परंतु पत्रकारांनी हेही बघितलं पाहिजे की रणजित कासले जो सिस्टमचा भाग होता त्याला निलंबित केल्यानंतर आज तो जो काही प्रश्न उपस्थित करतोय ते प्रश्न हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाविकास आघाडीकडनं जवळपास प्रत्येकानेच उपस्थित केले होते. रणजित कासले यांचा प्रमुख आरोप आहे की धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीसाठी माझी पोस्टिंग होती परळीमध्ये, परंतु माझा स्वभाव ॲडजस्ट होण्याचा नव्हता, म्हणून मला फक्त शांत राहा म्हणून सांगण्यात आलं. ईव्हीएमची मतदानाच्या आधी जेव्हा ड्युटी होती माझी, मला रिझर्व ठेवण्यात आलं, मला ड्युटी देण्यात आली नाही आणि मला सांगण्यात आलं फक्त शांत राहा. आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटवरती 10 लाख, आता हे 10 लाख हे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी ही बीडमध्ये आहे, त्याचे ओनर हे धनंजय मुंडे आणि अजून आहेत. सो कुठेतरी हा गोष्टीलाही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शरद पवार यांनीही त्यावेळेस ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि साहजिकच होतं, लोकसभेमध्ये एवढं भरभरून विजय मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण जनतेसमोर जातो त्यावेळेस अशा जागा निवडून येणं हे कोणालाही अपेक्षित नव्हतं. त्या संदर्भातला त्यावेळेसचा आरोप हा जे महायुतीचे नेते होते किंवा इव्हन समाजानेही सांगितलं की पराभव पचवता आला नाही किंवा ह्या गोष्टी आहेत. परंतु आता जे रणजित कासले बोलतायत ते प्रश्नचिन्ह हे धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवरही उपस्थित करतायत आणि बाकीचेही आमदार जे आहेत राज्यभरात निवडून आलेले, असे रणजित कासले तिथेही होते का हेही बघण्यासारखं आहे. आता रणजित कासले हे मीडिया पुढे आलेत का, तर ते निलंबित झालेत आणि त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्यावर आता उपासमारीची वेळ आहे म्हणून मी हे बोलतोय. माझ्यासारखे बाकीचे जे ऑफिसर आहेत ते आता सध्या सर्व्हिसमध्ये आहेत, ते काही बोलणार नाही आणि ते बोलणं शक्यही ठरणार नाही. सो ह्या सर्व गोष्टी बघितता 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण लावून धरणार आहोत. किंवा ती आरोप जे त्यांनी केले ते ठीक आहे, ते दारू पिऊन करतायत की निलंबित आहे म्हणून करतायत, परंतु त्यांचे ते आरोप हे सत्य आहे की असत्य हे एकदा जाणणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा पहिला आरोप हाच आहे की माझ्या अकाउंटवर 10 लाख कुणी टाकले हे फक्त विचारा आणि का टाकले. आता हेही बरोबर आहे की जर एखाद्या माणसाच्या, एखाद्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याच्या अकाउंटवर 10 लाख येत आहेत तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे ओनर धनंजय मुंडे आहेत. सो ह्या गोष्टी म्हणजे सरकारनेही एक थोडंसं पुढं पाऊल येऊन करावं, कारण शेवटी सिस्टममध्येच जर आपल्या खोट आहे तर सरकार शेवटी झाकण्याचा प्रयत्न करू नये. कारण ह्या गोष्टी आहेत लोकशाहीमध्ये प्रशासनावरती पारदर्शकपणे समाजाने विश्वास ठेवता यावा या अशी कामं केली गेली पाहिजे. रणजित कासले जे बोलतायत त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांनीही सांगितलंय की मी दारू पिलोय यावरती फोकस न करता ईव्हीएम मध्ये जो घोटाळा झाला त्यावेळेस त्यातलाच पार्ट म्हणून मला बाहेर काढण्यात आलं, हे मी आता दिल्लीमध्ये आतिशी सिंग यांनाही बोललोय. त्या संदर्भात माझं बोलणंही झालेलं आहे, त्यांनी म्हटलेत. म्हणजे एकंदरीत हे जे निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलेले आहे रणजित कासले यांनी, आणि तो सिस्टम मधला माणूस आहे, त्यावेळेस त्याने ते अनुभवलेलं आहे. सो या सर्व गोष्टी बघता निश्चितच रणजित कासले यांच्या ह्या स्टेटमेंटवरती सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पत्रकार बंधूंनीही त्यावरती अचूक लक्ष देण्याची गरज आहे आणि मीही तेच सांगतोय की त्यांनी जे आरोप केले ते खरंच एकदा तपासले गेले पाहिजे. 10 लाख रुपये का त्यांच्या अकाउंटवर टाकले हा प्रश्न पुरावाही आहे. हा प्रश्न धनंजय मुंडे अँड कंपनीला विचारला गेला पाहिजे. कारण आपलं मतदान करतोय तो निवडून देण्यासाठी, आणि निवडून देण्यातच आपलं मतदान जर
नीट पोहोचत नसेल, अशी जर छेडखानी होत असेल तर निश्चितच कशा निवडणुका घ्यायच्या आणि आपण कसं मतदान करायचं, तुम्हाला काय वाटतं ह्या प्रश्न एकंदरीत याच्याबद्दल, त्यांच्या आरोपांबद्दल आणि त्याच्या सत्यतेबद्दल चौकशी व्हावी की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.